BCCIने रोहित शर्मावर अन्याय केलाय का? रोहित शर्मा आता वन डे टीममध्ये आहे, पण कॅप्टन म्हणून नाही. वन डेचं नेतृत्व दुसऱ्याच्या हातात दिलं गेलंय. पण इथे काही प्रश्न उभे राहतात, की त्याला का बरं वन डे कॅप्टन्सीवरून बाजूला केलं? त्याच्या जागी आता शुभमन गिलला कॅप्टन बनवलं गेलंय. प्रश्न असेल, लीडरशिप म्हणजे फक्त तरुणांना संधी देणं आहे का? की सातत्य आणि टीम बिल्डिंग हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे? अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर रोहितने 2 मोठ्या वर्ल्ड कपच्या मोहिमा उत्तम लढवल्या. तुम्हाला आठवत असेल 2023 टीमला फायनलपर्यंत नेलं आणि 2024 T20 वर्ल्ड कप जिंकला, तब्बल 17 वर्षानंतर. ICC Men's T20 Cricket World Cup Champions 2024. त्यानंतर त्याने स्वतःहून T20 आणि टेस्टमधून रिटायरमेंट घेतली. फक्त वन डे मध्ये खेळत राहायचं ठरवलं. No, this was my last game as well. I started my India career playing this format, and this is what I wanted. I wanted to win the cup and say. पण वन डे मध्ये त्याला कॅप्टनशिपवरून बाजूला केल्याने तुम्हाला असं वाटतं का की BCCIने वन डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मावर अन्याय केला? हे बघा, रोहित शर्मा हा फक्त एक यशस्वी फलंदाज नाही आहे. तो एक विचार करणारा, सर्वांना बरोबर घेऊन यश मिळवणारा नेता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने बॉडी लँग्वेज बदलली. ॲग्रेशन आणि कामनेस याचे एक सुंदर बॅलन्स त्याने निर्माण केलं. टीममधली एकता वाढली आणि मैदानावर पण एक मॅच्युरिटी दिसायला लागली. आणि तरीही त्याने स्वतःहून T20 आणि टेस्ट कॅप्टन्सी सोडली. बहुधा त्याने विचार केला असावा की नाव इट्स अ टाईम फॉर द नेक्स्ट जनरेशन टू टेक ओव्हर. ही खरी लिडरशिप क्वालिटी आहे, ती त्याने दाखवली. सत्ता नाही, जबाबदारी पुढं देण्याची तयारी. पण तो वन डेमध्ये अजून खेळतोय. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो अजूनही कॅप्टन म्हणून राहू शकला असता. पण आता तो खेळाडू म्हणून टीममध्ये आहे. शुभमन गिल कॅप्टन झालाय. हा निर्णय मात्र अनेकांना धक्का देणारा ठरला किंवा आश्चर्य देऊन गेला. पण प्रश्न फक्त रोहितवर अन्याय झालाय का इतकाच नाहीये, तर BCCIने हा निर्णय का घेतला असेल हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट जगातही असे काही निर्णय होतात का आणि ते का होतात हे आपण पाहूया. आता विचार करा, BCCIने रोहितला कॅप्टन म्हणून रिटेन का नाही केलं? तो अजूनही फॉर्ममध्ये आहे, ट्रॉफीज जिंकल्या आहेत, अनुभव अफाट आहे. तरीही मग हा बदल योग्य आहे का आणि तो आत्ताच का बरं झाला? माझ्या मते हा निर्णय म्हणजे एक सक्सेशन प्लॅनिंग होतं. 2027 पुढचा वन डे वर्ल्ड कप आहे. तेव्हा रोहित 40 वर्षाचा असेल. त्यावेळेपर्यंत नवीन कॅप्टनला टीम बिल्ड करण्यासाठी काही वेळ मिळणं आवश्यक आहे. म्हणून आत्ताच लिडरशिप ट्रान्सफर करणं हे एक लॉंग टर्म सक्सेशन प्लॅनिंग असू शकतं. BCCIने सुद्धा हा निर्णय रोहितबद्दल आदर ठेवूनच घेतला असावा. रोहितला काही त्यांनी बाजूला केलं नाही आहे. तो अजून टीमचा महत्त्वाचा भाग आहेच. प्लेइंग मेंटरसारखा जो टीमसोबत असतो पण स्पॉटलाईट इतरांवर देतो, सर्वांना गाईड करतो, पुढच्यांना घडवण्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो तसा. आणि हाच खरं तर लिडरशिप मॅच्युरिटीचा अर्थ आहे. कधी पुढे राहायचं आणि कधी इतरांना पुढे करायचं हे ओळखणं. आणि यात रोहित आणि BCCIने योग्य तेच केलं असं म्हणावं लागेल. व्यवसाय जगतात सुद्धा हेच तत्त्व लागू होतं. जेव्हा एखादा लीडर खूप काळापर्यंत यशस्वी राहतो तेव्हा सक्सेशन प्लॅनिंग ही गरज बनते. नवीन नेतृत्व तयार केलं नाही तर तो व्यवसाय फ्युचर रेडी राहत नाही. लीडरशिप म्हणजे फक्त पदावर राहणं असं नाही आहे, तर योग्य वेळी मागे राहून दुसऱ्याला त्या पदासाठी तयार करणं हेही आवश्यक आहे. BCCIचा हा निर्णय ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होती. थोड्या काळासाठी स्थिरता कमी झाली, पण दीर्घकालीन कन्सिस्टन्सीसाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलं आहे. हे बिझनेसमधलं गोल्डन प्रिन्सिपल आहे. ट्रान्झिशन इज टफ बट इसेन्शियल फॉर ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रोथ. जसं कॉर्पोरेट जगतात असा सिनियर ॲडवायझर लीडर असतो, तसाच रोल रोहित सध्या निभावत आहे. अशा लिडरशिप ट्रान्झिशन्स फक्त क्रिकेटमध्ये किंवा कॉर्पोरेटमध्येच होतात असं नाही, तर राजकारणात सुद्धा दिसतात. कधी एखादा अनुभवी नेता जाणून बुजून बाजूला होतो आणि पुढच्या पिढीला संधी देतो. तर खरा नेता तोच जो सत्तेपेक्षा प्रणालीला, सिस्टीमला जास्त महत्त्व देतो. आणि हाच सक्सेशन प्लॅनिंगचा सार आहे. संस्था आणि टीम पुढच्या काळासाठी तयार ठेवणं. तर लिडरशिप म्हणजे तुम्ही किती काळ पुढे राहिलात हे नाही आहे, तर पुढचं जनरेशन तुम्ही कसं तयार केलं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुमचं मत काय? BCCIने अन्याय केला का रोहित शर्मावर
की त्यांनी आणि रोहित शर्माने मिळून एक परफेक्ट लिडरशिप ट्रान्झिशन केलं आहे. तुमच्या कॉर्पोरेटमधील पण एक्सपिरियन्सशी हे कुठे रिलेट होते आहे का? असे अनुभव कायमच उत्तम कॉर्डिनेशन आणि अंडरस्टँडिंगने होत असावेत का, की त्यात पदावरून बाहेर जाणारा व्यक्ती दुखावला जाऊ शकतो? तसेही घडू शकते नाही का? कसा वाटला हा विषय कमेंट करून नक्की सांगा. अशा आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.